श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपले जे आतापर्यंत जे 3-4 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राद्वारे पारायण कसे करायचे पारायणात तो कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, संकल्प कसा करायचा आहे इथपर्यंत मी तुम्हाला वाचून दाखवलं। त्यानंतर पहिल्या अध्यायाचा अर्थ तुम्हाला समजून सांगितला, दुसऱ्या अध्यायाचा पण अर्थ समजावून सांगितला। आता आपण आज करणार आहोत 3ऱ्या अध्यायाला सुरुवात। तर चला करूया, स्वामींचं नाव घेऊन करूया आपल्या व्हिडिओची सुरुवात। श्री स्वामी समर्थ मित्रांनो। तर मित्रांनो, 3रा जो अध्याय आहे त्यात आहे अंबरीषाची कथा। वाचायला सुरुवात करते, कृपया लक्ष देऊन ऐका प्लीज। खूप कमी लोकांना मित्रांनो हे सौभाग्य भेटतं आणि त्यापैकी आपण एक आहोत। तर तुमचा महत्त्वाचा वेळ काढून हे ऐका, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठीच आहे। चला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध योग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले। ते म्हणाले, मुनिवर्य, माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धारायाचा मार्ग दाखवून दिला आहे। आता स्वतःविषयी काही सांगा, मी तुमचा दास होऊ इच्छितो। तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो। गुरुस्मरण हाच माझा खरा आहार आहे। बघा, गुरूंचं नामस्मरण हाच माझा खरा आहार आहे। मग त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दाखवला व म्हणाले, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितलेले आहे। मी याचे नित्य पठन करतो। त्याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होते। बघा, साक्षात ते जे गुरु आहेत ते जे त्यांना सांगत होते ते स्वतः बोलत आहेत की हे गुरुचरित्राच्या वाचनाने किंवा जर कोणी वाचत असेल तर आणि आपण ऐकत असलो तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते। या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्यास कार्यसिद्धी होते। जे एखादं जेव्हा तुम्हाला तुमचं एखादं कार्य असेल, जे कार्य तुमचं अडलेलं असेल किंवा ते कार्य तुम्हाला पूर्णच झालं पाहिजे, इतकं महत्त्वाचं जर ते कार्य असेल तर त्या कार्याच्या सिद्धीसाठी सुद्धा आपण सप्ताहाचं पारायण घेऊन ते कार्य पूर्ण सिद्धीस नेऊ शकतो। इतकं ते पॉवरफुल आहे। संतानहीनाला संतती प्राप्त होते। ज्यांना मूलबाळ नाही त्यांना मूलबाळ प्राप्त होते। ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी पातके निवारण होतात। बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य आरोग्य सुदृढ लाभते। तर बघा, गुरुचरित्र वाचल्याने किंवा गुरुचरित्र श्रवण केल्याने किंवा ऐकल्याने हे सगळे फायदे होतात। हे त्यांनी त्यांच्या त्या शिष्याला सांगितले की ज्यांना मुलंबाळ नाही त्यांना मुलंबाळ प्राप्त होतात, त्यांना काही रोग असेल, आजार असेल ते नष्ट होतात आणि बंधनातून मुक्ती मिळते। अशा प्रकारचे अनेक फायदे गुरुचरित्र पठन किंवा श्रवण केल्याने होतात। ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत। श्री गुरूंचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती। ती इच्छा तुम्ही पूर्ण करा। तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमराजा संगमावर नेले। तिथे दोघे एका अश्वस्थाखाली बसले। मग सिद्धयोगी म्हणाले, वत्स, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले। नामधारक म्हणाले, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या। तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली। श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर। श्री गुरु म्हणजे कोण? साक्षात कृपेचा सागर गुरुदेव दत्त हे साक्षात कृपेचा सागर आहे। तुम्ही त्यांची छोट्यात छोटी जरी सेवा केली तरी ते तुमच्यावरती प्रसन्न होणार आणि ते तुमचे पण एकेकी तुमची जी सेवा आहे ती मनापासून झालेली असावी आणि निर्मळ मनाने झालेली असावी। ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाही। त्यांनी वरदहस्त ठेवतात, प्रपंचातही परमार्थ साध्य होतो। म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आणि सर्व भावाने गुरुचरणांना शरण जा। म्हणजे तुम्ही निसंदेह मनात कोणत्याही प्रकारचा संदेह न ठेवता गुरूंची भक्ती करा आणि
गुरुचरणांना शरण जा. गुरूंच्या चरणावरती अक्षरशः तुम्ही शरण जा आणि त्यांच्या हवाले तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही त्यांच्या हवाले करा. ते नक्कीच तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. ते तुमच्या डोक्यावरती वरद हस्त ठेवतील. नेमका नामधारकाने हात जोडले व म्हणाले, स्वामी तुम्ही धन्य आहात. तुम्ही माझा संशय घालवलात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकावा. सिद्ध म्हणाले, वत्स, अंतःकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा हा आशीर्वाद आहे. ग्रंथ श्रवणाने म्हणजे ग्रंथ ऐकल्याने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा हा त्या गुरूंनी आशीर्वाद दिला. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत.